2025 हे वर्ष संपत आलंय. 2026 हे नवीन वर्ष अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलंय. दरवर्षीप्रमाणे 2025 हे वर्ष ही जगासाठी अनेक आठवणी सोडून जाईल. जगभरातील काही ज्योतिषींनी 2026 मध्ये काय घडेल याचं भाकीत देखील केलंय. बाबा वेंगा यांनीही काही भाकीतं केली आहेत. त्यांची बहुतेक भाकीतं खरी ठरल्यामुळे लाखो लोक त्यांच्या भाकितांवर विश्वास ठेवतात. चला तर मग पाहूयात काय काय होणार आहे पुढील वर्षात. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 2025 जगासाठी अस्थिरतेचं, संघर्षांचं आणि बदलांचं वर्ष. आणि आता दारात उभं आहे 2026. भीती, भविष्यवेध आणि अनिश्चिततेनं भरलेलं. मानव जातीच्या इतिहासात काही भविष्यवेधी नावं जिवंत राहतात. त्यापैकी एक बाबा वेंगा. बाबा वेंगा यांनी 2026 बद्दल स्पष्ट इशारा दिला होता. पृथ्वी हादरणार आहे. महाकाय भूकंप, ज्वालामुखीचे स्फोट आणि हवामान बदलांच्या तडाख्यानं भूभागच बदलून जाईल. चहूकडे विनाश, स्थलांतर आणि अनियंत्रित नैसर्गिक आपत्ती हे दृश्य त्यांनी आधीच पाहिलं होतं. असं मानलं जातं बाबा वेंगा यांनी सर्वात मोठा दावा केला होता. 2026 पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI माणसावरच वर्चस्व मिळवेल. AI उद्योगांना चालवेल, मानवी निर्णयावर प्रभाव टाकेल आणि काही ठिकाणी कंट्रोल सुद्धा मिळवू शकते. आजचा वेगवान AI विकास पाहता हे भाकीत खूपच वास्तववादी वाटतं. 2026 मधील सर्वात धक्कादायक भाकीत नोव्हेंबर महिन्यात मानव एलियनशी संपर्क साधेल. एक अज्ञात विशाल अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि मानव जाती समोर उभं राहील एक पूर्णतः नवीन सत्य. ही घटना मानव इतिहासाची दिशा कायमची बदलून टाकेल असं त्यांनी म्हटलं होतं. बाबा वेंगा यांच्या भाकितात अजून एक महत्त्वाचा भाग. 2026 मध्ये रशियातून एक शक्तिशाली नेता उदयास येईल. हा नेता जगाच्या राजकीय समीकरणालाच बदलून टाकू शकतो आणि जागतिक घडामोडींवर निर्णायक प्रभाव देखील टाकेल. जागतिक अर्थव्यवस्थेलाही 2026 मध्ये प्रचंड धक्का बसेल असंही भाकीत व्यक्त केलं होतं. असं वेंगा यांनी पूर्वी सांगितलं होतं. आता बँकांचं अपयश, अतिमहागाई आणि आर्थिक व्यवस्थेचा मोठा कोसळता डोंगर, सोने चांदीच्या किमतीचा अनपेक्षित उछाल आणि जगभरातील बाजारपेठांमध्ये अस्थिरता, अर्थतज्ञांनाही ही चेतावणी आता अधिक गंभीर वाटू लागलेली आहे. 2026 मध्ये चीन जागतिक वर्चस्वाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करेल असं वेंगा यांनी म्हटलं होतं. तायवानवरील दबाव वाढवणे, दक्षिण चीन समुद्रात विस्तार आणि शक्ती संतुलनामध्ये मोठा बदल, आशियाई राजकारण एका नव्या आकारात ढवळून निघेल असं सुद्धा वेंगा यांनी म्हटलं होतं. 2025 मध्ये युरोपमध्ये भूकंप आणि अराजकता येईल असंही बाबा वेंगा यांनी भाकीत केलं होतं आणि जगाने ते अनुभवलं. आता 2026 उंबरठ्यावर आहे. निसर्ग, तंत्रज्ञान, राजकारण, ब्रह्मांड सगळं बदलू शकतं. बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले, पण गेल्या काही वर्षात त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. यामध्ये 9/11चा हल्ला आणि राजकुमारी डायनाचा मृत्यू याचा देखील समावेश आहे. त्यांनी 2025 मध्ये युरोपमध्ये मोठा भूकंप आणि आर्थिक संकट येण्याचंही भाकीत भविष्यवाणी त्यांनी केली होती. म्यानमारमधील विनाशकारी भूकंप आणि युरोपमध्ये व्यापक अराजकता निर्माण करणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धानंतरही ही भाकितं खरी ठरताना दिसतात. मात्र यातून प्रश्न एकच, या भविष्यवेधी चेतावण्यासाठी जग कितपत तयार आहे? 2026 भविष्य की इशारा? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.